हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. 22 सप्टेंबर रोजी सुरू झालेली शारदीय नवरात्री 2 ऑक्टोबर रोजी दशमी तिथीला संपणार आहे. या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि कन्यापूजन हा देखील एक यातीलच विधी आहे. तरुण मुली स्वतः देवी दुर्गेचेच रूप आहेत. म्हणूनच नवरात्रीत मुलींना आमंत्रित करणे, त्यांची पूजा करणे आणि त्यांना जेवू घालण्याची प्रथा आहे. काही लोक पहिल्या दिवसापासून दररोज मुलींची पूजा करतात, तर बरेच जण महाअष्टमी आणि नवमीला कन्यापूजन आयोजित करतात. मुलींच्या पूजेला कंजक पूजा असेही म्हणतात. हिंदू धर्मात मुलींना दुर्गेचे रूप मानले जाते. तर नवरात्रीमध्ये पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. अष्टमी आणि नवमी तिथीला लोक मुलींची पूजा करतात आणि त्यांना जेवण घालतात. शारदीय नवरात्रीमध्ये संपूर्ण भारतातील लोक पूजा करतात. उपवास करून मातेची पूजा केली जाते. कन्येची पूजा केल्याशिवाय नवरात्रीचे व्रत आणि उपासना सफल होत नाही असे मानले जाते. 6व्या नवरात्रीनंतर लोक मुलींची पूजा करू लागतात. नवरात्रीमध्ये कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे. कन्यापूजेमध्ये मुलींचे वय 2 ते 10 वर्षांच्या दरम्यान असावे. कन्यापूजन अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक ग्रंथांनुसार माँ दुर्गा भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवरती येत असते. नवरात्रीत नवमी तिथीला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी दुर्गा देवीच्या 9 रूपांची मुलींच्या रूपात पूजा केली जाते. यावर्षी नवरात्र नेहमीप्रमाणे 9 दिवस नसून 10 दिवस आहे. त्यामुळे महाअष्टमी आणि नवमीच्या तारखांबाबत काहींचा संभ्रम आहे. म्हणूनच कन्यापूजन करण्यासाठी कोणता दिवस शुभ असणार आहे, त्याचबरोबर कन्यापूजन कसे करावे, आपण कन्यांना कोणती भेटवस्तू देऊ शकतो, या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 29 सप्टेंबर रोजी दुपारी 4:31 सुरू होते आणि 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:06 संपणार आहे. त्यानंतर नवमी तिथी येईल, जी 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:01 सुरू होईल. तर महाअष्टमी 30 सप्टेंबर 2025 रोजी आहे आणि महानवमी 1 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. तर शारदीय नवरात्रात महाअष्टमी आणि महानवमीला मुलींची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या काळात मुलींची पूजा केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते. भारतीय परंपरेत स्त्रीचे महत्त्व सर्वात जास्त आहे. महिलांना शक्तीचे रूप मानले जाते. त्या दुर्गा शक्ती असेही तिचे संबोधन होते. लहान मुलींना माँ दुर्गेचे रूप मानले जात असल्याने नवरात्रीच्या काळात कन्यापूजन हा एक आवश्यक विधी आहे. देवी भागवतात नवकन्यांचे महत्त्व प्रतिपादित करण्यात आलेले आहे. 2 ते 10 वर्षांच्या मुलींना बोलावून त्यांचे पूजन आणि मानपान केले जाते. यांनाच कुमारिका असं म्हटलं जातं. कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुष्य, बल वृद्धिंगत होते. यामध्ये 3 वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती, 4 वर्षाच्या कन्येला कल्याणी, 5 वर्षाच्या कन्येला रोहिणी, 6 वर्षाच्या कन्येला कालिका, 8 वर्षाच्या कन्येला शांभवी आणि 9 वर्षाच्या कन्येला दुर्गा, 10 वर्षाच्या कन्येला सुभद्रा म्हटले जाते. या नवकन्या कुमारिकांच्या पूजनाने अनेकविध लाभ मिळतात. नवरात्रीतील सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशी कुमारिका पूजन केले जाते. तसेच एखाद्याच्या क्षमतेनुसार त्यांना आपण अन्नदान केले जातं. असे मानले जाते की जे लोक नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्येची पूजा करतात आणि प्रसाद घेऊन उपवास संपवतात, त्यांना माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळतो. तर धार्मिक पद्धतीनुसार कन्यापूजनासाठी कन्यांना एका दिवसापूर्वी सन्मानासह निमंत्रण द्यायचं आहे. कन्यापूजनासाठी मुलींना इकडून तिकडून गोळा करून बोलावणे योग्य नाही. जेव्हा कन्या आपल्या घरात प्रवेश करतात तेव्हा पूर्ण कुटुंबाने त्यांच्यावरती पुष्पवर्षा करून त्यांचे स्वागत केले पाहिजे आणि त्यावेळेस आपल्याला देवीचा जय जयकार करायचा आहे. कन्यापूजन करताना कन्यांना स्वच्छ जागेवरती बसवलं पाहिजे. सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने त्यांचे पाय धुवायचे आहेत. पाय धुतलेल्या पाण्याला डोक्यावर लावून चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्यायचा आहे. यानंतर कन्यांच्या कपाळावरती कुंकू लावून त्यांच्यावरती फुलं आणि अक्षदा व्हायच्या आहेत. त्याचबरोबर कन्यांच्या पायावरती आपल्याला स्वस्तिकाचं चिन्ह बनवायचं आहे आणि अशा पद्धतीने त्यांचे पूजा करायची आहे. कन्यापूजनात कन्यांच्या आवडीचे आपल्याला पदार्थ करायचे आहे आणि यथाशक्ती दक्षिणा आणि भेट त्यांना आपल्याला द्यायच्या आहेत. कन्यापूजनासाठी 2 ते 10 वर्षाच्या वयाच्या मुली पूजा करण्याची परंपरा आहे. 2 वर्षाची कन्या कुमारिका असून हिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती असून हिच्या पूजनाने सुख समृद्धी नांदते. 4 वर्षाच्या कल्याणीची पूजा केल्याने घरात कल्याण होतं.
रोहिणी रूपात 5 वर्षाच्या कन्येला पूजल्याने आजारांपासून मुक्ती मिळते. 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असून हिची पूजा केल्याने राजयोग प्राप्त होतो. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपात असून ऐश्वर्य प्रदान करणारी असते. तर शांभवी रूपात 8 वर्षाच्या कन्येची पूजा केल्यास विजय प्राप्ती होते. 9 वर्षाची कन्या दुर्गा देवीचं रूप असून शत्रूंचा नाश करते. सुभद्रा रूपात 10 वर्षाची कन्या पूजल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. कन्या पूजनाच्या वेळी मुलींना फुले देणे देखील शुभ मानले जाते. मुलींना गुलाब, चंपा, मोगरा, झेंडू, जास्वंद इत्यादी फुले तुम्ही देऊ शकता. मुलींना फळ देऊन त्यांची पूजा करावी. फळ आंबट नसावे हे लक्षात ठेवा. कन्या पूजनाच्या वेळी मुलींना खीर किंवा हलवा वगैरे खायला देतात. खीर, पुरी, शिरा, हलवा असं त्यांना खायला द्यायचं आहे. असे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होते असे मानले जाते. मुलींना कपडे भेट देण्याचे विशेष महत्त्व आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार ही भेट देऊ शकता. मुलींबरोबरच त्यांची संख्या 9 असावी. मुलींसोबत एक मुलालाही आपल्याला बोलवायचं आहे. बाल हे बटुक भैरवाचे रूप मानले जाते. या दिवशी आणि इतरही वेळी कोणत्याही पद्धतीने मुलींचा अनादर किंवा अपमान करू नये. तर कन्यापूजन करताना कोणते नियम पाळावेत? कन्यापूजन करताना स्वच्छतेला विशेष ध्यान द्यावे. कन्यापूजनाच्या ठिकाणी रांगोळी आणि फुलांची सजावट आपल्याला करायची आहे. कुमारिकांसाठी बनवले जाणारे जेवणाचा प्रसाद हा शुद्ध आणि सात्विक असावा. कन्यापूजन करताना घरी आलेल्या कुमारिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची विशेष आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर कन्यापूजन करण्यासाठी एकपेक्षा जास्त कुमारिका भेटत नसतील तर एका कुमारिकेचे सुद्धा तुम्ही पूजन केले तरीही चालते. पूर्ण भक्तिभावाने आणि शुद्ध अंतकरणाने आपल्याला ही पूजा करायची आहे. शेवटी देव भक्ताच्या मनातील शुद्ध भावना याचीच परीक्षा बघत असतो. त्यामुळे तुमचे मन शुद्ध असेल आणि पवित्र असेल तर तुम्हाला नक्कीच पूजेचे फळ मिळेल. कन्यापूजनाची एक गोष्टही आहे, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ती नक्कीच ऐकवेल. कन्यापूजन करताना 2 ते 10 वर्षादरम्यान कन्या असाव्यात. त्यासोबतच एक लहान मुलाला सुद्धा तुम्ही आमंत्रित करायचं आहे. आदिशक्तीची सेवा आणि सुरक्षतेसाठी भगवान शंकर यांनी प्रत्येक शक्तिपीठासह एक भैरव यांना सुद्धा ठेवले आहे. यासाठी देवीसोबत त्यांची पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. नवरात्रीच्या काळात एक कन्या ही एका सुप्त ऊर्जेचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या पूजेने ही ऊर्जा सक्रिय होते. तसेच त्यांची पूजा केल्याने सर्व देवींचा आशीर्वाद आणि कृपा मिळते. कन्यापूजा हा मुलींचा सन्मान आणि पूजा करण्याचा उत्तम मार्ग आहे. कन्येची पूजा केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते आणि भक्तांचे सर्व दुःख दूर करते अशी मान्यता आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी देखील टिकून राहते. सर्व कन्यांना हळदी कुंकू लावून अक्षदा डोक्यावरती टाकून त्यांची आपल्याला आरती करायची आहे. त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला कन्यांना खीर, पुरी, हलवा, चणे असं आपण जेवण द्यायचं आहे. त्याचबरोबर बऱ्याच महिलांचा असाही प्रश्न असतो की आमच्या इथे एवढ्या कन्या नाहीत म्हणून. तर तुम्ही हे सर्व पदार्थ किंवा हे सर्व जो नैवेद्य बनवलेला आहे तो एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर ज्या भेटवस्तू घेतलेल्या आहेत त्याही आपल्याला एका मंदिरामध्ये घेऊन जायच्या आहेत. मिठाई असेल तर मिठाई घेऊन जायची आहे. तिथं मंदिरामध्ये तुम्हाला बऱ्याच मुली दिसतील तर त्या मुलींना हे खाऊ घालायचं आहे किंवा जिथे गोरगरीब असतील त्या मुलींना तुम्ही हे सर्व खाऊ घालू शकता. यानंतर सर्व मुलींना आपल्याला भेटवस्तू द्यायच्या आहेत. असे मानले जाते की देवी दुर्गेने कालासुराचा पराभव करण्यासाठी आणि जगावरील अत्याचाराचा अंत करण्यासाठी कन्येचे म्हणजे तरुण मुलीचे रूप घेतले होते. लहान मुलींमध्ये देवी वास करते अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा करतात. स्त्री शक्ती ही दया प्रत्येकाचे रक्षण करते. या वास्तुस्थितीसह हा विधी जोडला जातो. लहान मुलींची पूजा करून आपला समाज पुन्हा स्थापित करतो की स्त्रिया आदरास पात्र आहेत. ते संरक्षक आणि पालनपोषण करता म्हणून भूमिका घेतात. हे समाजाला स्त्रीबद्दलचे रूढीवादी विचार सोडून देण्यास आणि त्यांना स्वतंत्र आणि आत्मविश्वासी बनवण्यास मदत करते. आपल्यामध्ये सकारात्मक चांगले विचार आणि समानतेची भावना यामुळे येते.
आपल्याला आठवण करून देते की आपण सर्व देवी शक्तीचा भाग आहोत आणि म्हणूनच त्यांचे संरक्षण केले पाहिजे. कन्यापूजन का केले जाते आणि त्याचे महत्त्व काय आहे कथेनुसार समजून घेऊया. तर पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने पृथ्वी तलावरती आणि स्वर्गामध्ये थैमान मांडले होते. महिषासुराला कोणताही पुरुष किंवा देव मारू शकणार नाही अशी त्याला वरदान मिळालेले होते. त्यामुळे स्वर्गातील सर्व देवांशी युद्ध करून त्यांना युद्धामध्ये पराभूत करून त्यांना तो त्रास देत होता. असह्य झालेल्या सर्व देवतांनी ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांच्याकडे मदतीची याचना केली. महिषासुराला मिळालेल्या वरदानामुळे कोणतेही देव त्याला मारू शकत नव्हते. त्यामुळे एक युक्ती काढून ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांनी आपली सर्व शक्ती एकत्र करून माता दुर्गेची निर्मिती केली. माता दुर्गेने एका कुमारिकेचे रूप घेऊन महिषासूर राक्षसास वध केला. या दोघांच्या मध्ये चालणारे युद्ध हे जवळपास 10 दिवसांचे होते आणि 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी दुर्गामातेने महिषासूर राक्षसाचा वध करून स्वर्गातील सर्व देवतांना परत त्यांचे स्थान माता दुर्गेने मिळवून दिले होते. म्हणून हा दिवस सगळीकडे दसरा म्हणजेच विजयादशमी या नावाने साजरा केला जातो. म्हणून नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्यास माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. परंपरेनुसार कन्यापूजनानंतर जेव्हा मुलींना निरोप दिला जातो तेव्हा त्यांच्या निरोपाचा भाग म्हणून त्यांना भेटवस्तू दिली जाते. या आपल्याला एका डब्यामध्ये तांदूळ किंवा गूळ द्यायचा आहे असे मानले जाते की त्यामुळे घरातील संपत्ती वाढते. नवरात्रीच्या काळात ही जर तुमच्याकडे मुलींना मेजवानी असेल तर निरोप देताना भेटवस्तू सोबत आपल्याला तांदूळ आणि जिरेही द्यायचे आहेत. त्यामुळे तुमच्या घरात समृद्धी वाढते. तर तुम्ही लाल कपडे सुद्धा देऊ शकता. काही कारणास्तव तुम्ही लाल कपडे रंगाचे देऊ शकत नसाल तर सर्व मुलींना लाल रंगाची ओढणीही देऊ शकता. फळे देऊ शकता. मिठाई द्यायची आहे. शाळेतील आवश्यक साहित्यही तुम्ही देऊ शकता. मुलींच्या पायांना स्पर्श केल्याशिवाय आणि प्रेमाने आणि कृतज्ञतेने त्यांचे आशीर्वाद मागितल्याशिवाय हा विधी पूर्ण होत नाही. नवरात्रीमध्ये कन्या पूजन करणे हे भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचे मानले जाते. या पूजनाने देवी दुर्गेच्या 9 रूपांचे प्रतीक असलेल्या मुलींची पूजा केली जाते. त्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती टिकून राहते. नवरात्रीमध्ये मुलींना निरोप देताना त्यांना काही रक्कम दक्षिणा म्हणूनही द्यावी. असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमचा आर्थिक साठा भरून काढते. शक्य असल्यास मुलींना त्यांच्या आपल्या क्षमतेनुसार 11, 21 किंवा 51 रुपये द्यावेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. चला तर मग भेटूया असे एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.